ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व संतन की जय। श्री सद्गुरु जोग महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव। ओम नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव। टाळी वाजवा ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। संभाजी महाराज की जय। ढाला 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 ढाला। काय म्हणतात महाराज? अनुसरितो अमर झाला अंतरला संसार, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। विसंबेना माता बाळा विसंबेना माता बाळा, तैसा लळा पाळी जो न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। त्रिभुवनी ज्याची सत्ता त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झालिया किंवा तुका रक्षिता झाला तो, न देखती गर्भवास रे राम कधी दास विष्णूचे। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुकाराम, बाबाजी सद्गुरु दास तुकाराम। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम। माझा आवाज दबतोय, याचा बेस ट्रबल विको पूर्ण बंद ठेवा, फक्त गेन द्या। अनुसरितो अमर झाला अंतरला संसारा, न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसम्राट देऊचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आद्यगुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याला जो जो भक्त शरण जातो तो देवाला शरण जाईपर्यंत उशीर आहे। एकदा भक्तांनी भगवंताची शरणागती स्वीकारली की भगवान परमात्मा त्याला काळाच्या तावडीतून सोडवतो आणि जगाचा मालक बनवतो। ही शरणागतीची महती सांगणारा अभंग सेवेकरता घेतला आहे। विठाला अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाला शरण जाण्याकरता जे बळ लागतं त्या बळाचे आपल्या समोर वर्णन करतायत। तुकाराम महाराज म्हणतात देवाला शरण जा, देवाला अनुसरला की काय होतं, अंतरला संसारा। अभंगाचं पहिलं चरण तो त्याच्या संसारातून अंतर पावतो, जन्म मृत्यू या दुःख संसार सागरातून त्याची सुटका होते। त्याचा परिणाम काय होतो महाराज म्हणतात न देखती गर्भवास। पुढे कधी दास विष्णूचे, एकदा परमात्म्याला शरण गेलात ना तर मग पुन्हा गर्भवासामध्ये दुःख भोगण्याची वेळ आपल्यावर येत नाही। दुसरं चरण भगवान परमात्म्याला शरण का जावं याचं कारण तिसऱ्या चरणामध्ये देत असताना
तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे विसंबेना माता बाळा. एखादी आई मुलाला कधी विसरू शकते का महाराज? नाही. ती स्वतःला विसरेल पण ती लेकराला विसरू शकत नाही. आईचं मुलावरती किती प्रेम असतं शब्दात सांगता येत नाही. स्वतःचा जीव आई लेकरा करता डावाला लावेल, परंतु आपण जन्माला घातलेल्या बाळाला ती सांभाळते. तुकाराम महाराज म्हणतात, अगदी त्याप्रमाणे आपला परमात्मा सुद्धा शरण गेलं की आपल्याला सांभाळतो. अभंगाचं 3रं चरण. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, दुसरं तिसऱ्याचं नाही, पण माझं उदाहरण देतो. मी देवाला शरण गेलो आणि काय झालं? त्रिभुवनाची सत्ता असलेला तो परमात्मा कायम प्रत्येक दुःखातून माझं रक्षण करतो. अभंगाचं 4थं चरण. विठाला अभंगाचा सरळ अर्थ आपल्या समोर ठेवला. आपल्या भाषेमध्ये आजच्या ठळक बातम्या. आता समाचार विस्तारानं बघायचा आहे, पण समाचार विस्तारानं बघायला वेळ तेवढी आपल्याकडे शिल्लक नाही. आपल्याकडे वेळ शिल्लक आहे फक्त 1 तास. आता किती वाजलेत? तुम्ही जेवले नाही का? एवढी चांगली पंगत झाली राव तिथं. काय गुलाबजाम, वरण, भात, भाजी मस्त जेवलो महाराज मी आज. काय नाव आहे ते? तुम्ही तर माझ्याच पंक्तीला होते ना. मग तुमचा आवाज बारीक काऊन यायला मावशी? विठाला विठाला. आपल्या परमेश्वर भाऊच्या तिथं सुंदर अशा प्रकारची पंगत झाली. आता वाजले 9:30 बरोबर बाबा. आपल्याला कधी थांबायचंय? मग तसं ते सेटिंग करायला मग गाडी बरोबर तिथं जाऊन थांबते. 11:15 बाबांचा आदेश आहे. 11:15 पर्यंत आपण थांबू. शक्य होईल तोपर्यंत 9:30 ते 10:30. 10 वाजून 45 मिनिटं बाबांचं प्रसाद आदेश आहे. बरोबर 11:15 कीर्तन सोडतो. फक्त बसलेल्या मंडळींना एक सूचना करतो, एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. 1 तासभर आपल्याला सेवा करायची. फार वेळ मी तुमचा घेणार नाही. हा वेळ आपल्या सगळ्यांचा झोपीचा आहे. आज सुंदर अशा प्रकारची कथा झाली. कृष्णाचा आज मला वाटतं विवाह होता. आणि लग्न म्हटलं की महाराष्ट्राची पद्धत आहे. धर्मराज महाराज महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारताचं निरीक्षण करा तुम्ही बरं का बाबा. भारतामध्ये कुठल्या राज्यात जा, लग्न बरोबर वेळेत लागतं. महाराष्ट्रातच फक्त लग्न वेळेत लागत नाही. मग ते कथेतलं असू की आपल्या संसारातलं खरं खोरं असू, कुठलंही लग्न असू द्या, ते वेळेत लग्न लागत नाही. असं म्हणण्यापेक्षा मनोज महाराज, महाराष्ट्रात जे वेळेत लागत नाही त्याला लग्न म्हणा. विठाला विठाला. आज कथेत रुक्मिणी कृष्ण परमात्म्याचं स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, सुंदर अशा प्रकारे स्वयंवराचा आनंद घेऊन आपण आलात. त्यामुळं हरिपाठाला उशीर, हरिपाठ झालं की भोजनाला उशीर, आणि आता कीर्तनाला थोडासा उशीर झालाय. हरकत नाही. 10:30ला जय विठ्ठल करतो. बसलेल्या मंडळींना 2 सूचना करतो. 1, जेव्हा जेव्हा ही मंडळी चाल म्हणतील, ऐका आगळे महाराज, जेव्हा जेव्हा ही मंडळी चाल म्हणतील ना, तेव्हा तेव्हा आपण न सांगता यांची चाल थांबली की आपण टाळी वाजवायची. सुंदर आता स्वामी आणि आमचे मनोज महाराज गोड चाल म्हटली, नंदू दादांनी वाजवलं. सुरुवातीच्या चालीकरता सगळ्यांनी एकदा टाळी वाजवा. यानंतर सूचना लक्षात ठेवा, यांनी प्रमाण म्हटलं, यांचे टाळ थांबले की तुमची सगळ्यांची टाळी वाजली पाहिजे. आणि दुसरी सूचना सोपी आहे, फार अवघड नाही. आपल्या कानावर विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी आला, हाताने टाळी वाजवा, मुखानं देवाचं नाव घ्या. कीर्तन बरोबर 10:30ला सोडतो. विठ्ठल विठ्ठल. कारण आमचं एक ठरलेलं आहे महाराज बरं का अप्पा, आमचं एक ठरलेलं आहे. तुम्ही जर विठ्ठला विठ्ठला म्हटलं बाबा, ओ बाबा, यांनी जर विठ्ठला विठ्ठला म्हटलं, ते जर मला पटलं तरच कीर्तन 10:30ला, नाही तर नक्की तांबडं. तुम्ही काबरा नगरचे, मी कोणता जालन्याहून आलो, मी शिवाजीनगरचा आहे. विठाल विठाला. तुम्ही जर भजन नाही केलं महाराज तर मी खरंच कीर्तन सोडणार नाही. जेव्हा जेव्हा कानावरती विठ्ठल नाव येईल, हाताने टाळी वाजवा. 2 दिवस सप्ताहाचे शिल्लक आहे. या 2 दिवसामध्ये आपल्या टाळीनं
पांडुरंगाच्या त्या विटेवरती नटलेल्या त्या परमात्म्याला साथ घाला. अहो या टाळीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. माझ्या तुकोबरायाने टाळी वाजवता वाजवता 2 दगड हाताला लागले. टाळीच्या हातावरती दगड घेतले, दगड दगडावरती मारले. अक्षरशः त्या दगडांची झिजून झिजून टाळ झाले आणि त्या टाळाचा नाद ऐकून पंढरीचा पांडुरंग माझ्या तुकोबरायाला घ्यायला आला. ही ताकद एका टाळीची आहे, म्हणून टाळी वाजवल्याशिवाय राहू नका. विठाला विठाला टाळी वाजवली पाहिजे महाराज. 72,000 नाड्या आहे शरीरामध्ये. मी नेहमी सांगत असतो 72,000 नाड्या भोसले साहेब आपल्या तळ हातात येतात आणि तळ हातात आलेल्या ह्या सगळ्या नाड्या आपल्याला टाळीनं त्या पुन्हा प्रज्वलित होतात. एकदा सगळ्यांनी हात वर करा. मी जशी सांगतो तशी तुम्ही टाळी वाजवा. करंगळी करंगळीवरती ठेवा, मधलं बोट त्या बोटावरती, सगळी बोट बोटावरती ठेवा. ठेवली, माझ्यासोबत टाळी वाजवा. वाजवा नंदू महाराज, पक्क वाजवा की टाळी वाजवायला. वा वा. कीर्तन किती लक्षात राहील काही घेणं देणं नाही महाराज. तुम्ही कोणतं कीर्तन लक्षात ठेवता वय तायडे काकू? कालच्या कीर्तनकारांनी कोणता अभंग घेतला होता? शब्दार थोडं पुढे या, मला भीती वाटायली. पुढे या थोडं. कालच्या कीर्तनकारांनी कोणता अभंग घेतला होता? पेटी मास्तर वा, टाळी वाजवा. आहे महाराज, उगाच नाही तुम्हाला 1,500 अकाउंटला आहेत मावशी. बीजेपीला कळलं महाराज, काँग्रेसला कळता कळता राहून गेलं. उत्तर दिलं मावशीने. काल अभंग घेतलेला. खरं सांगू, तुम्ही कीर्तन विसरून जाता म्हणून आमच्या लोकांचं बरं चालू आहे. तुम्ही विसरून जाता. तुम्ही घरी गेलं का तुम्ही कोमात झोपेत जाता. तुम्ही अध्यात्माच्या बाबतीत कोमात आहे, त्याच्यामुळे आमच्या लोकांचा धंदा जोमात आहे. विठाला विठाला. फार सोपं कीर्तन आहे महाराज. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा. सोप्या वर्माची सुरुवात टाळापासून आहे, म्हणून आपण टाळी वाजवा. विठाला विठाला. अभंग तुकाराम महाराजांचा असून या अभंगातून भगवंताला शरण गेलं की आपल्या जीवनामध्ये आपण मृत्यूला सुद्धा विजय मिळवू शकतो. अशी ताकद आपल्या ठिकाणी येते. फक्त देवाला शरण गेलं पाहिजे, हे तुकाराम महाराज आपल्याला पोटतिडकीनं सांगतात. ह्या सगळ्या लोकाला आपण काय म्हणतो आगळे महाराज? आपण ज्या युगात आहे, ज्या लोकात आहे, त्या लोकाला काय म्हणतो मावशी आपण? कोणतं लोक आहे? मृत्यू लोक आहे. कोणतं लोक आहे? मृत्यू लोक आहे. कोणी उत्तर दिलं? वरतून उत्तर आलं. यांच्याकरता टाळी वाजवायची. सध्या ज्या युगामध्ये आपण राहतो त्याला मृत्यू लोक म्हणतात. या मृत्यू लोकाच्या खाली मृत्यू लोक का म्हणतात याला? बाबा, मृत्यू लोक का म्हणतात? त्याच्यातच उत्तर लपलेलं आहे. ज्या ठिकाणी प्रत्येकाचा मृत्यू होतो त्याला म्हणतात मृत्यू लोक. मृत्यू लोक, मृत्यू लोक म्हणजे काय महाराज? मृत्यू लोक म्हणजे ज्या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस मरतो, त्याचं नाव आहे मृत्यूलोक. विठाला विठाला. प्रत्येकाला मरायचंय महाराज. जो पाळण्यावरती झोपला त्याला एक दिवस चितेवरती लोळावं लागणार आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं 13 एक दिवस ठरलेलं आहे. जो जो म्हणून जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस का होईना मरावं लागतं. हे या लोकातलं निर्विवाद सत्य आहे, जे कुणाला टाळता आलेलं नाही. प्रत्येकाला मरायचंय महाराज. सामान्य जीव असो किंवा ब्रह्मदेव असो, प्रत्येकाला मरावं लागतं. नाशिवंत देह
आले अवतार आले वा वा वा, जोरात वाजवा ना एकदा. हुशार आहे महाराज, उगा नाही. 39 वर्ष झाले ना, आहे की नाही. सूचना लक्षात ठेवली बाबाने आमच्या. येथ नवरो आले अवतार येर ते पामर जीव किती. अहो या जगामध्ये क्रांतिकारक जन्माला आले महाराज, क्रांतिकारक थांबले नाही. या राज्यामध्ये महापुरुष अवतरित झाले, महापुरुषांनी सुद्धा कायम देह ठेवला नाही महाराज. आणि या जगात संत अवतरित झाले, पण माझ्या संतांनी सुद्धा आपलं काम झालं की संत निघून गेले महाराज. माझं ज्ञानोबराय वयाच्या 22व्या वर्षी आपल्या श्रीगुरूंची आज्ञा घेतात आणि पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला कडकडून मिठी मारून म्हणतात, देवा आता बस. ज्ञानेश्वरी झाली, हरिपाठ झाला, अमृत अनुभव झालं, चांगदेव 65 झाली. जे चरित्र उभं करायचं होतं केलं. जनाबाई बहिणाबाई माझ्या माऊलींचं वर्णन करताना म्हणतात, या भागवत परंपरेचा पाया कोणी रचला? माझ्या ज्ञानोबरायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या पायावर मगच वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभा राहिली. पण तो पाया रचल्यानंतर माझे ज्ञानोबराय थांबले नाहीत. समाधी संजीवन का होईना, परंतु या देहाला रूपांतरित केलं. या मृत्यूलोकामध्ये साधू इच्छेनं का होईना, पण हा मृत्यूलोक सोडतात. म्हणून या लोकाचं नाव मृत्यूलोक आहे. अहो याच लोकात मृत्यू आहे असं नाही. ऐका, त्रिभुवन महाराज, मृत्यूलोकातच माणसं मरतात का? नाही. या पृथ्वीच्या खाली अनेक लोक आहेत. सांगू का तुम्हाला? ऐका, या पृथ्वीच्या खाली तळ आहे, त्याच्यानंतर सुतल आहे, वितल आहे, तलातल आहे, महातल आहे, पाताळ आहे. आणि या पृथ्वीच्या वरती भूर लोक आहे, महर लोक आहे, त्याच्यानंतर सत्य लोक आहे, त्याच्यावरती तपो लोक आहे. ही सगळी जरी लोक बघितली, प्रत्येक लोकातल्या जीवाला मरावं लागतं. फक्त मृत्यू लोकाचं नाव प्रतिष्ठित पावलं म्हणून आपल्याला मृत्यूलोक म्हटलं जातं. अहो इंद्र आहे, इंद्र स्वर्गामध्ये देव राहतात. ज्ञानेश्वरीत त्याचं फार गोड वर्णन केलंय. माऊली म्हणतात, स्वर्गात गेलेला मनुष्य हा अमर नाही तर दीर्घजीवी असतो. मनोज महाराज, काय असतो तो? दीर्घजीवी असतो. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. काय? मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हाला मृत्यूलोकात जन्माला यायचं अशी इच्छा स्वर्गातल्या देवांना का होते? त्याचं उत्तर आहे, एक दिवस स्वर्गातल्या देवांना सुद्धा मरावं लागतं महाराज. देहीचे पुरंदर 14 जाती ज्ञानोबराय म्हणतात. आणि 15व्या अध्यायामध्ये सुंदर श्लोक आहे, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं तरी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यूलोका. विठ्ठल उदाहरण सांगतोय, ऐका बरं. मृत्यूलोकात आपण राहतो, मरणार आहे. पाताळातले लोक मरणार आहे. फक्त प्रसिद्ध आपलं लोक झालं की इथं मरणारे लोक राहतात, पण सगळ्याच लोकातले लोक मरतात. आपण इंद्राचा स्वर्गाचा विचार करत होतो, इंद्राला सुद्धा मरावं लागतं. आता इंद्रापेक्षा मोठा कोण आहे? कोण आहे? ब्रह्मदेव. वा वा, टाळी वाजवा. कथाकारांनी तर उत्तर द्यायलाच लागेल ना महाराज. कथाकाराला वंशावळ सांगावं लागते. रामाचा वंश, कृष्णाचा वंश, चंद्रवंश, रघुवंश, सगळ्या वंशाचं वर्णन करावं लागतं. सगळ्या वंशामध्ये प्रत्येक जीवाच्या बाबतीमध्ये इंद्रानंतर उंचीचा देव कोणता असेल तर त्या देवाचं नाव आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. प्रमाण सांगा, प्रमाण देतो. भजन करा. विठ्ठल ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. ब्रह्मेशाना परवते वाढणी नाही जीवाते तेथोनी मग वरवते. ब्रह्मची की ब्रह्मानंतर पुन्हा देव नाही, ज्याच्या उंचीला जावं लागतं. शाळेमध्ये किती नंबर काढतात पोर? किती? 3 काढतात, बरोबर. तिसरा, दुसरा आणि पहिला. पहिल्याच्यावर नंबर असतो का? नसतो. टाळी वाजवायच्या करता. काय नाव आहे तुझं? गणेश. जमलं आपलं मग आता, आहे का नाही? मी गणेश, तू गणेश. हा, आता तू नाव करी म्हणून तुला एक प्रश्न विचारतो. तुला पाढे येतात? टेबल? मग मला एक उत्तर दे बरं. 1 वर 1 81, 1 वर 2 82, 1 वर 3. वा वा, टाळी वाजवायच्या करता. कुठल्या शाळेत जातो तू? मी तुला काय विचारलं? 1 वर 1, 1 वर 1, 11.
असा उशिरा कळलं त्याला. देव आहे महाराज. पहिल्या नंबरच्या वरती शाळेत नंबर नसतो. पहिल्या नंबरपासून क्रमांकाची सुरुवात होते. पहिला, दुसरा, तिसरा. आपण उलटी गणती करतोय. पाताळातले लोक मरतात महाराज, मृत्यूलोकातले लोक मरतात महाराज, स्वर्गातले लोक इंद्रादी देव मरतात. मग आता सगळ्यात टॉपला जो आहे ब्रह्मदेव, तो सुद्धा मरतो. माऊलीने सुंदर दृष्टांत दिला. दृष्टांत सांगतो, एकदा टाळी वाजवा. विठाला ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. ज्ञानोबरांनी फार गोड वर्णन केलंय. मनोज महाराज माऊली सुंदर दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, पूर्वीच्या काळामध्ये धान्य मोजण्याकरता पायली राहायची बाबा, पायली. बरोबर ना? पायली आता जुन्या लोकांना माहिती महाराज. नवीन पोरीला पायली विचारलं ते दारात नाही ते पायरी दाखवते. ही पायरी. पायलीमध्ये धान्य मोजलं जायचं. त्या धान्य मोजत असताना जेव्हा पायली भरायची त्याच्यावर काय लावते बाबा? काय म्हणते त्याला? शीग म्हणते. टाळी वाजवत वगान करता. वा महाराज वा. दोघं शेजारीच बसलेत, मस्त रुमाल मफलर घालून बसलेत महाराज. असे श्रोते पाहिजे महाराज. असे श्रोते असले की 12 वाजूसर कीर्तन करायला काही जड नाही जात. करायचं का 12 पर्यंत? ती म्हणते नको बाबा, तुझं कीर्तन आणि तू, आहे की नाही. बाबांनी उत्तर दिलं की त्याच्यावरती शीग लावली जाते. माऊलींची भाषा पहा किती गोड आहे महाराज. या जगामध्ये महाराष्ट्राच्या मातीला ज्ञानोबराय उशिरा का होईना कळले महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढे सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरीत दिले. माझा तो आज विषय नाही ज्ञानेश्वरीचा. ज्ञानेश्वरीमध्ये 3500 दृष्टांत आहे महाराज. फक्त ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहेत महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये अंतराळ आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वी भोवती फिरतो, हा आजचा विषय नसला तरी तो ज्ञानेश्वरीत आहे. बाबांनी आता उत्तर दिलं की शीग लावली जाते. पायली भरायची, पायली भरली की वर शीग लावायची. आता बाबा शीग लावल्यावरती शिगेवर सर्वात वर एक गहू राहतो. शिगेच्या वर ज्वारीचे असो, बाजरीचे असो, गव्हाचे असो, शीग लावली की त्या शिगेवरती एक गहू राहतो. त्या गव्हाला अहंकार होतो. मच्छिंद्र महाराज भोसले साहेब, त्याला कशाचा अहंकार होतो? आगळे मामा, मी शिगेवर, मी शिगेवर, मी शिगेवर, मी शिगेवर. तो सगळ्यात उंच स्थानावरती असतो आणि त्या गव्हाला वाटतं की बाकीचे सगळे गहू पायलीच्या खाली आहे, मी मात्र उंचीवर आहे. ज्ञानोबरायांनी गोड वर्णन केलं. माऊली म्हणतात, अरे शिगेवरच्या गव्हा, जोपर्यंत ती पायली सरळ आहे तोपर्यंत तू शिगेवरती. एकदा पायली त्या गोणीत पातेल्यात पडली की तू खाली आणि खालचा गहू वरती येणार आहे. विठाला विठाला. हेच वर्णन ज्ञानोबराय करतात. थोडी वेची मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची मापा. शीग झाला. जेव्हा ह्या संपूर्ण काळाची उलटी गणती चालू होते तेव्हा सगळ्यात पहिला नंबर ब्रह्मदेवाचा आणि उशिरा आपला लागतो. आपल्यालाही मरावं लागतं आपण जीव म्हणून आणि ब्रह्मदेवालाही मरावं लागतो तो ब्रह्म असला तरी. विठाला प्रत्येकाला मरावं लागतं. प्रतिष्ठा कुठल्या लोकाची झाली? प्रतिष्ठा आपल्या मृत्यू लोकाची झाली आहे महाराज. व्यवहारातही बऱ्याचशा घटना. एकदा टाळी वाजवा सगळं. पेटी मास्तर, द्राक्ष कुठं भेटतात तो? द्राक्षाच्या बागेत भेटतात. बर, द्राक्षाच्या बागा सगळ्यात जास्त कुठे आहे पेटी मास्तर? नाशिकला आहे. वा वा. कुठं आहे? नाशिकला आहे. नाशिकचे द्राक्ष प्रसिद्ध आहे महाराज. केळी कुठली प्रसिद्ध आहे? जळगावची. थोडं बोलत चला जरा, मला काय बोलल्याशिवाय मला कीर्तन येत नाही महाराज. केळी कुठली प्रसिद्ध आहे? जळगावची. संत्रे कुठलं प्रसिद्ध आहे? नागपूरचा. का? संत्रा आपल्याकडे पिकत नाही का? पिकतो ना महाराज. द्राक्ष आपल्या इकडे उगत नाही का? लावले जातं आपल्या इकडे द्राक्ष. पण द्राक्ष म्हटलं की नाव आठवतं नाशिकचं. बरोबर. संत्री म्हटलं की नाव आठवतं नागपूरचं. ज्वारी म्हटलं की नाव आठवतं मंगळवेढ्याचं. ज्वारी तर आम्ही पिकवतो महाराज. आपल्या पैठणमध्ये काय ज्वारी पिकवत नाही का? पण प्रसिद्ध पावलेली ज्वारी आहे मंगळवेढ्याची. तुरी, तुरी आपण जे वरण खाऊन आलो आता, ती तुरीची डाळ, ती तूर प्रसिद्ध आहे. कुठली? आपल्या परभणीची. पण तूर तर सगळीकडे बनते ना महाराज. जालन्यामधला शेतकरी तूर पिकवतो, आपल्या शहरातला शेतकरी तूर पिकवतो.
तूर सगळीकडे आहे पण प्रसिद्ध आहे परभणीची. द्राक्ष सगळीकडे आहे पण द्राक्ष प्रसिद्ध आहे नाशिकचे. संत्रा सगळीकडे आहे प्रसिद्ध आहे नागपूरचा. गांजा आपलं कांदा म्हणायचं मला, गांजा नाही. कांदा प्रसिद्ध आहे कुठला? लासलगावचा आहे की नाही. गांजा ते तोंडात आलं महाराज. कांदा सुद्धा प्रसिद्ध आहे. आता कांदा सगळीकडे उगतो ना महाराज. जालन्यातही कांदा आहे, संभाजीनगरला कांदा आहे, आमच्या पैठणला कांदा लावतात, आडूळला कांदे लावतात, प्रसिद्ध लासलगावचे. तसं मृत्यू सगळीकडे आहे. सगळीकडे मृत्यू आहे महाराज. पाताळात मृत्यू आहे, मृत्यू लोकात मृत्यू आहे, स्वर्गात मृत्यू आहे, ब्रह्मदेवाकडे मृत्यू आहे, इथं पण मृत्यू आहे. पण जसं द्राक्ष सगळीकडे आहे प्रसिद्ध नाशिकचे झाले, तसं मृत्यू सगळीकडे आहे पण प्रसिद्ध मृत्यू लोकातला झाला. विठाला विठाला अशा मृत्यू लोकातला मृत्यू प्रसिद्ध झाला. आणि या मृत्यू लोकातल्या मृत्यूला परास्त करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला देवाला शरण जावं लागेल. का देवाला शरण जावं लागेल? कारण महाराज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नगरामध्ये एक वाईट माणूस असतो, नालायक माणूस असतो. आता आपला सुदगिरणी परिसर, या परिसरात पण नालायक माणूस आहे महाराज. कुठल्या गावात जा तुम्ही जिथून आला त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक व्यक्ती वाईट असते, नालायक असते. नंदू महाराज तुम्ही कुठले? मुकुंदवाडीचे. नंदू महाराज टाळी वाजवा महाराज. माझ्या पूर्ण शहरातला आवडीचा मृदंग वादक असं मी फक्त त्यांनाच म्हणतो, मनोज महाराज. वय लहान, उंची लहान, परंतु महाराज हातातला गोडवा आणि तयारी. येत्या काळामध्ये मराठवाड्यातलं सगळ्यात टॉपचं नाव म्हणजे नंदू महाराज आहे. तुम्ही मुकुंदवाडीचे, तुमच्या मुकुंदवाडीत एक तरी नालायक माणूस आहे. तू कुठला आहे? जयवाडनगरचा. तुमच्या तिकडं एक तरी असा माणूस असतो, सगळं नगर त्याला त्रासलेलं असतं. बाबा आपल्या परिसरात सुद्धा एक व्यक्ती अशी असते की ज्याचा भरपूर त्रास असतो. तुम्ही लगेच नाव आठवू नका बसल्यापासून. मी नगरातलं नाही सांगत, मनोज महाराज प्रत्येक घरात एक माणूस नालायक. ते एका माणसामुळे घरातले 4-5 लोक बेदार झालेले असतात. प्रत्येकाच्या घरात आहे. तुमच्या माझ्या एका व्यक्तीमुळे सगळं घर त्रासलं जातं. बरं आता त्या व्यक्तीमुळे त्रासलेलं घर आहे, गावातली व्यक्ती आहे त्रासलेली आहे, आपण सगळे त्रासलेलो आहे त्यापासून. त्याच्यापासून सुटका करायची असेल तर 3 पर्याय. नंदू महाराज ऐका, मुकुंदवाडीत जर कोणी बेजार करीत असलं 3 पर्याय तुमच्याकडं. नंदू महाराजांवर नाही घेत, आपल्या सगळ्यांना सांगतो. उगा त्यांचं उदाहरण कीर्तनाला कोणीतरी गोष्ट सांगायला जसं एक आवडती नावडती असतं तसं आपलं त्यांना घेऊन आपण पुढे चालू. मुकुंदवाडीतल्या सगळ्यात नालायक व्यक्तीपासून सुटायचं असेल तर 3 मार्ग आहे. पहिला मार्ग आहे त्याला मुसकडा मारा, त्याला चांगलं जोरात. काही काही ठिकाणी होतं महाराज. आता गावामध्ये गेलं का लोक विचारत आहे, का रे राम भाऊ पोरग लई सुधारलं, तू लई पित होतं, लई भांडणं करत होतं, काय झालं? रामभाऊ म्हणतो काय नाही, पाहिलं अंधार केला, अंधारात गोधडी टाकले ना, असा रेमटेला नीटच झाला. मुसकाडायचा महाराज. मुसकाडून नाही सुधारला तर मग दुसरा उपाय सांगतो. दुसरा उपाय आहे की त्या गावातून आपला बोरी बिस्तर बांधायचा आणि दुसरीकडे राहायला जायचं महाराज. आपण वारकरी, आपण कशाला कुणाला मारणार आहे? तो लईच त्रास द्यायला लागला म्हणा बाबा आम्ही विष्णुदास आहे, महू मेना होणी आम्ही विष्णुदास. तुझं गाव तुझं, तुला लकलाप, बॅग भरा, दुसऱ्या गावात जाऊन राहा. यानंही नाही भागलं, तिसरा उत्तम उपाय सांगतो नंदू महाराज तुम्हाला. तुमच्याच्यानी जमलं त्याला फटके द्या. एकटे नका जाऊ, हे स्वामीला न्या, मच्छिंद्राला न्या, मला फोन करा. त्यांनी नाही सुधारला तर तुम्ही जागा सोडून द्या. त्यांनी नाही भागलं ना महाराज तर तो जेवढा बदमाश आहे, ऐका बरं, तो जेवढा बदमाश आहे त्याच्यापेक्षा 10 पट बदमाश त्याच्या संगतीत जा, तो नीट होतो. हे प्रत्येकाने करायचं. आपल्याला एखाद्याचा त्रास आहे, मारून पहा, गाव सोडून पहा, नाही जमलं त्याच्यापेक्षा ताकदीचा माणूस आपला मित्र करा, त्याच्या संगतीत जा, तो बरोबर शांत होतो. बऱ्याच वेळेस एखादा श्रीमंत माणूस गरीबाच्या नादी लागतो. मग त्या गरीबानं खेटायचं नाही, जर झेरीस आला की त्यापेक्षा श्रीमंत माणूस मित्र बनवायचा, तो आपोआप शांत होतो. एखाद्याला सत्तेची मस्ती असते महाराज, त्याला वाटतं माझ्या हातात सत्ता आहे, मी त्रास देईल, त्यापेक्षा मोठ्या पदावरचा व्यक्ती पकडा, त्याची सत्ता शांत होते. आणि त्यानेही नाही झालं तर आपण
त्या क्षेत्रातला बलवान पकडायचा असतो. तो बलवान पकडला की काय होतं, आपल्याला त्या व्यक्तीचा त्रास कमी होतो. मग आता तुकाराम महाराज म्हणतात की काळावर तुम्ही सत्ता मिळवा, पण काळावर सत्ता मिळवायची तर काळाच्या बाबतीत आत्ता जे 3 गोष्टी सांगितल्या त्या आपण लावून बघू. टाळी वाजवायला. एखाद्या व्यक्तीचा त्रास आहे त्याला मारून बघू. आपल्याला काळाचा त्रास आहे महाराज. प्रत्येकावरती काळाची सत्ता आहे. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाला मरावं लागणार आहे. स्त्री असो पुरुष असो, कीर्तनकार असो, गायक असो, वादक असो, प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचं. काळाची सत्ता आपल्यावरती आहे. काळाच्या तावडीतून सुटायचं 3 पर्याय. 1, काळाला मारा. संतांनी काळाला मारले. आगळे महाराज संत म्हणतात काळाच्या तोंडावरती हाना. काय हाना? भाता भरा राम राम तुका हरी बोल. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. तुका म्हणे तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता बरा हरी रामबाणी. तुकाराम महाराज म्हणतात त्या काळाला तुम्ही हाना, तो शांत बसतो. आता तुकाराम महाराजांसारख्याला हनता येईल महाराज. आपल्याला काळाला हनता येत नाही. आपल्यावर काळाची सत्ता आहे. एकदा टाळी वाजवा सर्व. तुम्ही म्हणाल महाराज काळाची सत्ता तुमच्या आमच्यावर कशी आहे? मी एक उदाहरण देतो आणि पटकन दुसऱ्या पहिल्या चरणाकडे चालतो. आपल्यावर काळाची सत्ता आहे महाराज. आपल्यावर काळाची सत्ता नसती तर आपण 5 वर्षाचे असताना जसे दिसत होतो तसे आपण 15 वर्षाचे असताना दिसलो नाही. जसे 15 वर्षाचे असताना आपला चेहरा होता तसा 35 मध्ये नाही. जसे 35 आहात तसे 50 मध्ये नाही. आणि जसे 50 आहात तसे मरणाच्या वेळेला नाही. काय जर्जर होते महाराज. ना सतो विद्यते भाऊ, ना भाऊ विद्यते सत, किंवा देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा. या देहाच्या ठिकाणी 3 अवस्था आहे. कौमारी अवस्था, तारुण्य अवस्था आणि वृद्धावस्था. 3 अवस्थेतून हे शरीर जातं महाराज. आता बऱ्याच वेळा आपल्या शरीरामध्ये स्थित्यंतर झाली. मला सांगा, बऱ्याच वेळेस माणसं लग्न कार्याला कुठं जायचं असेल तर एक 40-45 झालेले लोक लग्न कार्यात जायचं म्हटलं की पहिले कपडे इस्त्री करून ठेवतात, बूट पॉलिश करून ठेवतात, घड्याळ पॉकेट वगैरे व्यवस्थित सेट करून ठेवतात. आणि आरशासमोर आले की डोक्याचे दाढीचे केस पांढरे दिसतात. मग ते काय करतात? डाय इंग्रजीमध्ये झालं, मराठीत सांगा. ते काय करतात? कशाला? तोंडाला काळा लावायला म्हणते. तोंडाला आपण आपल्या हाताने काळा लावतो महाराज. लोक केस काळे, केस पांढरे, केस काळे करतात, दाढी काळी करतात. आता ही जी आपल्या शरीरावरची ही सगळी स्थित्यंतर आहे महाराज. जो मृदंग नंदू महाराज तुम्ही आता वाजवताय, 50 वर्षाचे झाल्यावर असेच वाजवणार आहे का? शरीर बदलत जातं महाराज. एक म्हातारी होती आपल्या सुदगिरणी क्वार्टर्स मधली होती ती, बरं का मावस. आणि ती गेली बाजारामध्ये गेल्यानंतर तिनं अनेक दुकानं बघितली. खाऊच्या दुकानं, प्रसादाच्या दुकानं, बांगड्याच्या दुकानं. यात्राच महाराज कर्णपुऱ्यासारखी ती एवढी मोठी यात्रा बघितली. म्हातारीला सरकारचे 1,500 रुपये खात्यावर नेमकेच आलेले होते. 2-4 तिनं ते लाडक्या बहिणीचे ते पैसे असे जपून ठेवले. म्हातारीनं आपल्या बटव्यामध्ये ठेवले आणि खरेदी करता म्हातारी मार्केटला आली. मी काळ सांगतोय, शरीर सांगतोय. शरीर आपलं जीर्ण होत चाललंय. म्हातारी बाजारामध्ये आल्यानंतर त्या आजीबाईनं एक दुकान बघितलं. त्या दुकानामध्ये भला मोठा आरसा होता. त्या आरशामध्ये म्हातारीचं प्रतिबिंब बघितलं. आणि त्या मोठ्या आरशाच्या बाजूला छोटे छोटे अनेक आरसे होते. एक 10चा, 15चा, 50चा, 250चा, 300चा, 500चा, 700चा. आणि तो आरडायचा, आरसा घ्या, आरसा घ्या, आरसा घ्या. काही लाकडाच्या चौकटीतले, काही लोखंडाच्या, काही चांदीच्या, काहीला सोन्याचा मुलामा होता.
म्हातारीला दुकान आवडलं, म्हातारीनं चप्पल काढली, मध्ये जाऊन बसली. बरोबर 9:30ला ती मंडपात घुसली होती. 10:30ला बाहेर पडायला पाहिजे होतं, परंतु 10:30 वाजले म्हातारी बाहेर नाही, 11:30 वाजले म्हातारी बाहेर नाही, पूर्ण 4 वाजले तरी म्हातारी दुकानामध्ये. दुकानदाराचं 2 वेळेचं जेवण झालं. म्हातारीनं आरसा उचलावा आणि असं तोंड बघावं, खाली ठेवावा, दुसरा घ्यावा. त्या दुकानदाराने म्हातारीला विचारलं, आजीबाई, जवळपास तुम्ही दुकानातले सगळे आरसे उचलून ठेवले. मी काय सांगतो ऐका, लक्ष देऊन. सगळे आरसे तुम्ही उचलून ठेवलेले आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला कसा आरसा पाहिजे तो मला सांगा, मी तुम्हाला देतो, तुम्ही दमू नका. खरेदी करायचा तुम्हाला लई शौक नाही का? टाळी वाजवा एकदा. ती म्हातारी म्हटली, भाऊ तुझ्याकडे आरसाच नाही. तो म्हटलं, मला सांगा ना तुम्हाला कसा पाहिजे. ती म्हातारी म्हटली, तुझं पण बरोबर आहे. म्हटले, माझे हात दुखायले, तू पण कंटाळून गेलास. मी सांगते म्हटले तुला, मी शाळेत जात असताना बालवाडीला जशी सुंदर दिसत होते, असं मला दाखवणारा आरसा तुझ्या दुकानात असेल तर तू मला आता दे. ते माणूस म्हटलं, म्हातारी तू काय डोक्यावर पडली का काय? अगं तू बालवाडीला असताना जशी दिसते आता तू कशी दिसशील? आता ते शक्य नाही. जगाच्या बाजारात ब्रह्मदेवानी जरी तुला आरसा आणला तरी या अवस्थेमध्ये 17व्या वर्षी तू जशी 5 वर्षाची असताना दिसते तसं दिसणं शक्य नाही. अहो तीच काय, आपण काहीही केलं तरी पाठीमागं जगलेल्या आयुष्याचा 1 सेकंद सुद्धा आपल्याला भेटू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या मृत्यूवरती आपण विजय मिळवा. कसा मिळवायचा? अभंगाचं पहिलं वाजवा ना, जोरात वाजवा एकदा. अनुसरी तो धन्य झाला अंतरला संसार. तो धन्य होतो कोण? जो परमात्म्याला शरण जातो. आता मृत्यूवरती विजय मिळवण्याची शिकवण आपल्याला शास्त्र देतं. तुकाराम महाराज अभंगात सांगतात, पण आपल्या पाठीमागे कथेचं व्यासपीठ आहे महाराज. कथेमध्ये सुद्धा मृत्यूवरती विजय मिळवायचं शिकवलेलं आहे. राजा परीक्षितीची कथा आपल्याला सांगून जाते, मृत्यू परीक्षिती जरी असला तरी त्याला चुकणार नाही. परंतु आलेल्या मृत्यूवरती विजय कसा मिळवायचा? तर मृत्यूची भीती घालवून, मृत्यूची भीती घालणारं शास्त्र म्हणजे आपलं अध्यात्मशास्त्र आहे. या जगामध्ये कुरुक्षेत्रावरती 7 आणि 11 मिळून 18 अक्षोहिणी सैन्य धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावरती हजर होतं. एका बाजूला 11 अक्षोहिणी सैन्य, दुसऱ्या बाजूला 7 अक्षोहिणी सैन्य. दोन्ही सैन्याच्या मध्ये कृष्णाचा रथ उभा आहे. त्या रथामध्ये कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना
दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ आणायची विनंती केलीस. दोन्ही बाजूचं सैन्य तुझ्या समोर आहे. तुला कौरव पक्षातल्या योद्ध्यांना बघायचं होतं. हे सगळे योद्धे तुझ्या समोर आहे, बघून घे. असं म्हटल्यावरती अर्जुनाचा रथ देवानं पुढ्यात नेला. सगळ्यात अगोदर अर्जुनाला जर कोणाचा रथ दिसला असेल ना महाराज, तर त्याला दिसला भीष्माचार्यांचा रथ. भीष्म डोळ्यासमोर दिसल्याबरोबर नजर खाली गेली, डोळ्यामध्ये अश्रू तरळले. काय करून बसलो आपण हे? एका सिंहासनाला मिळवण्याकरता आपल्याला वडिलांपेक्षा, आईपेक्षा सुद्धा काकणभर अधिक असलेल्या आपलं जीवन धनुर्धारी ज्या महानुभाव ऋषीनं बनवलं, ज्यानं हातामध्ये गांडीव धनुष्य दिला, नेम लावून आपल्याला धनुष्य विद्या शिकवली, त्या भीष्माचार्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावरती बाण चालवण्याकरता मी उभा राहावं? मी काय भस्मासूर आहे का? अर्जुन परमात्म्याला सांगू लागला, हे देवा, रथ पुढं घे. रथाची चाकं खळखळली, घोड्यांच्या टापाचा आवाज झाला आणि हळूहळू ती रथ पुढं गेली. पुढं गेल्यानंतर पुढं बघितलं तर त्याला दिसलं समोर आपल्या संपूर्ण कौरव पक्षातील योद्ध्यांची मुलं दिसले महाराज. त्याचे पुतणेच, त्याचे भाचे, त्याचे जावई, त्याचे व्याही, सगळे घरातले लोक समोर दिसले. अरे या कोळ्या मुलांच्या चेहऱ्यावरती दाढी सोडा लव उमटलेली नाही. या निरागस बालकांवरती जर ह्या धनुर्धारी अर्जुनाचे बाण गेले, ते जर त्यांच्या काळजात लागले, तर त्यांच्या आईला जी वेदना होईल, त्या वेदनेतून मी कधीच सुटू शकत नाही. हे केशवा, अरे काय करतोय मी हे? भगवंताने सांगितलं, काय झालं अर्जुन? देवा, आचार्य पितर पुत्र असतते च पिता महान, मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधी नसतता. सगळी यादी अर्जुनानं सांगितली. अरे देवा, हे सगळे आमचे घरातले लोक आहे. मग देव म्हणला, तू काय खरंच गांजा पिऊन आलता? अरे तुला माहिती नाही का हे तुला मारणार आहेत म्हणून? आजपर्यंत याच दुर्योधनाने तुला त्रास दिलेला विसरलास? एक तुझी पत्नी द्रौपदी निर्वस्त्र असताना, एक वस्त्र असताना, ज्या काळामध्ये स्त्रीचं मुख पुरुषानं बघू नये अशा अवस्थेत असताना, एका साडीवरती असताना, जिला स्पर्श सुद्धा शास्त्रामध्ये विटाळ मानलेला आहे, त्या काळामध्ये दुर्योधन जातो, तिच्या केसाला धरतो, ओढत 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 तो रणांगणामध्ये आणतो, संपूर्ण सभेमध्ये द्रौपदीच्या वस्त्रात हात घालतो आणि त्या घटनेमध्ये तुमच्या सगळ्या 5ही जणांना डावाला लावून परास्त केलं जातं. तिचे अब्रू वाचवण्याकरता द्वारकेचा कृष्ण येतो, पण तुमच्याच्यानं तिचे अब्रू राखल्या जात नाही. तुमच्या स्त्रीला भर सभेत आणणाऱ्या व्यक्तीला मारण्याकरताच हे युद्ध उभं ठाकलेलं आहे. आणि इथं आल्यावर तू म्हणतो की मी आता युद्ध खेळणार नाही. अर्जुना, तू म्हटला तर रथ पुन्हा घरी, परंतु विचार कर, तुझी अपकीर्ती होईल, तुझा अपमान होईल. मानी मनुष्याला माराची गरज नाही. मानी मनुष्याचा अपमान झाला की तो त्याला मरणापेक्षा भयान असतो. अर्जुना, तू आज जरी यांना सोडलंस तर हे तुला सगळे एकत्र मिळतील आणि तुझा वध करतील. तू विचार कर, आणखी ही वेळ गेलेली नाही. हे शब्द ऐकले महाराज, अंगाला घाम आला अर्जुनाच्या. गांडीव धनुष्य रथामध्ये घातलं, उडी टाकली आणि घोड्याच्या रथाच्या पायाजवळ जाऊन खाली मातीकडे बघू लागले. देवाला दया आली महाराज. दया आलेला कृष्ण आपल्या हातातला दोर तिथं बांधला, घोड्यांना स्थिर केलं, अर्जुनाच्या जवळ आले. आल्यानंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, अर्जुना, ही परिस्थिती शतकानुशतक चालत आलेली आहे. तू नाही मारलं तर ते मारतील. तुझी बाजू धर्माची आहे, तुझी बाजू सत्याची आहे. तू जर युद्ध खेळलंस तर सिंहासनावरती योग्य व्यक्ती जाईल आणि क्षत्रियाचा धर्म आहे की त्यानं या पृथ्वीला सन्मार्गाला लावलं पाहिजे. तू विचार कर, मी 4 गोष्टी सांगतो. असं म्हणून देवाने तिथं सगळी गीता सांगितली. काल गीता जयंती होऊन गेली. विठाला भगवान परमात्म्याने अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं ते कशा करता सांगितलं? बाबा, ते ज्ञान सांगितलं मृत्यूची भीती घालवण्याकरता. गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, माझा मोह नष्ट झालेला आहे. देवा, मी आता युद्ध करायला तयार आहे. युद्धाच्या आरंभी युद्ध नको म्हणणारा अर्जुन युद्धाच्या शेवटी गीता ऐकल्यानंतर मात्र युद्ध करतो आणि एकही कौरव शिल्लक ठेवत नाही. याचाच अर्थ मृत्यूवरची भीती त्याची दूर झाली. कधी? जेव्हा तो देवाला शरण गेला. विठाला विठाला महाराज, देवाला शरण गेल्याशिवाय मृत्यूवरती विजय मिळवता येत नाही. एक सुंदर दृष्टांत सांगतो, टाळी वाजवा. भगवंताला शरण गेला तरच आपला मृत्यूवरचा विजय बाजूला होतो. ऐका, एकाने सत्तेनं देवाच्या विरोधात गेलं, सत्तेनं मृत्यूवर विजय मिळवता येत नाही.
हिरण्यकश्यपूनं काय मागितलं नाही महाराज. हिरण्यकश्यपूनं सांगितलं, देवा प्रसन्न झालात ना, मला पृथ्वीवर नको, आकाशामध्ये नको, मला घरात नको, मला बाहेर नको, मला माणसाकडनं नको, मला प्राण्याकडनं नको, मला दिवसा नको, मला रात्री नको. हे मरणच मागितलं भोसले साहेब. मरण नको. भगवान म्हटले, अरे मरण तर मला आहे, दुसरं काही सांग. त्यानं सुंदर पर्याय काढले महाराज. तो म्हटला, रात्री नाही मारायचं. देव म्हटले, चालेल. दिवसा नाही मारायचं, चालेल. घरात नाही मारायचं, चालेल. बाहेर नाही मारायचं, चालेल. माणसाकडनं नाही मारायचं, देव म्हटले चालेल. प्राण्याकडनं नाही मारायचं, चालेल. फक्त तो एवढं म्हणायचं राहिला होता, स्वामी मरण नको. ब्रह्मदेव म्हटले, ते नाही चालत, कारण मलाही मरावं लागतं. तुला सगळं देतो, पण तुला मरावं लागेल. मरावं लागेल म्हणून त्यानं पळवाटा शोधल्या. कथा सांगत नाही, आपली वेळ थोडी आहे. हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवान मारण्याकरता आल्यानंतर भगवंतांनी बरोबर त्याचे शब्द तोडले महाराज. घरात नको मारू म्हटला, बाहेर नाही आणलं. मग कुठं घेतलं त्याला? दाराच्या चौकटीत घेतलं. टाळी वाजवायला. दाराच्या चौकटीवरती मांडीवर घेतलं. मांडी जमिनीवरती सुद्धा नाही, मफलरवाले बाबा. आणि मांडी आभाळात सुद्धा नाही, अलगद दोन्हीच्या पोकळीमध्ये मांडीवरती त्याला झोपवला. त्याला शस्त्रांनी नाही मारलं, अस्त्रांनी नाही मारलं, आपल्या नखानी मारलं. भगवान परमात्मा म्हणजे पूर्ण देवही नाही, पूर्ण दानवही नाही. नरसिंह अवतार भगवान परमात्म्याने घेतला. त्याला रात्रीही नाही मारलं आणि सकाळीही नाही मारलं, त्याला बरोबर सायंकाळच्या वेळेला मारलं. देवाला शरण नाही गेलात आणि स्वतःची बुद्धी लावली तरी सुद्धा मरावं लागतं. विठाला विठाला. मग काय महाराज, देवाला शरण जा, भगवान परमात्मा आपली बाजू घेतो. एक ब्राह्मण होते, त्यांनी सुद्धा असं स्वतःचं डोकं लावलं. फार गोड कथा आहे, तेवढी कथा घेऊ आणि आपण थांबूया. त्या ब्राह्मणाने मुलगा होत नाही म्हणून अनेक नवस केले महाराज. माणसाचे नवस असतात, भरपूर नवस करतो मनुष्य. नवस केले, नवस पूर्ण झाला, मुलगा झाला. कर्मधर्म संयोगानं उशिरा का होईना मुलगा झाला. मुलगा झाला आणि दुर्दैव असं त्याचं नंदू महाराज, ज्या क्षणी मुलगा झाला त्याच्या काही अवधीनंतर त्याची पत्नी गेली. एका बाजूला मुलगा झाल्याचा आनंद आहे, दुसऱ्या बाजूला पत्नी गेल्याचं दुःख आहे. महिना 2 महिने काढले, दोघंही बापले पोरके झाले. गावातले लोक दुःख व्यक्त करायचे, हाय रे देवा, काय तुझी नीती, काय तुझी करणी. मुलगा दिला नाही, पत्नी होती. इकडनं तिकडनं त्याला मुलगा झाला, देव पावले, पत्नी गेली. ब्राह्मणाचं दैवच असं आहे. दुर्दैवी बिचारा, अभागी बिचारा, त्याचं जाऊ द्या, पण त्या लेकराची काय चूक होती? त्याला जर पिण्याकरता त्याची माय नसेल तर ह्या दोघांसारखा अभागी कोणीच नाही. गाव हळहळ करायचं महाराज. दुसऱ्याच्या दुःखानं माणसानं दुःखी झालं पाहिजे. कधीतरी आपल्या अंतकरणाला दुसऱ्याच्या दुःखाचा पाजर फुटला पाहिजे. सध्याचा काळ एवढा भयानक आहे, एवढा भयानक आहे महाराज. सध्याच्या काळामध्ये आपण आपल्या घरातले लेकरं सुद्धा एकटे दुखते दिवसा सोडू शकत नाही. एवढा विचित्र काळ पुढ्यात आलेला आहे. या राज्यामध्ये 1 महिन्याभरापूर्वी एका छोट्याशा चिमुरडीला सुद्धा अवजांच्याकडे पाहिल्यावरती कुमारिका पूजन हे माझ्या संस्कृतीचं सुंदर अशा प्रकारचा विधी आहे. त्या विधीला सुद्धा त्यापेक्षा मोठ्या कुमारिका लागतात. परंतु या राज्यातल्या अत्यंत घाणेरड्या विषारी वृत्तीच्या लोकांनी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा बाधित करायचं ठरवलं. भयंकर काळ सध्या आपल्या समोर उभा आहे. विठाला. काळ विचित्र आहे महाराज. या विचित्र काळामध्ये आपल्याला धर्माची तास धरावी लागेल. या विचित्र काळामध्ये आपल्याला देवाला शरण जावं लागेल. असे माधव महाराजांसारखे, देशटवार अण्णांसारखे आपल्या सगळ्या भाविक लोकांच्या संगतीमध्ये आपण आपलं आयुष्य कडेल्या न्यावं. त्याचंच चूक आहे. नाहीतर आपण आजूबाजूला निरीक्षण केलं तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हिंसा, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये संशय, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये डिप्रेशन आहे महाराज. टाळी वाजवा एकदा. खरं तर मी आजपर्यंत त्या डोंगराळेच्या घटनेबद्दल कीर्तनात बोललेलो नाही. ह्या गोष्टी जर कीर्तनातून सांगायची वेळ येत असेल तर यापेक्षा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान नाही महाराज. लोकांनी त्याच्यावरती सद्भावना व्यक्त केली, लोकांनी मुक मोर्चे काढले. याला मोर्चे नको, मेणबत्त्या नको मनोज महाराज. मेणबत्तीची संस्कृती या राज्याची नाही. या राज्याची संस्कृती तलवारीची आहे. ज्या ज्या वेळेस या ठिकाणी एखाद्या स्त्रीला, एखाद्या आबलीला स्पर्श झाला
त्या वेळेस या मातेमध्ये छत्रपतींसारख्या युगपुरुषांनी आपल्याला एक पाठ घालून दिलेला आहे. रांजाच्या पाटलाची एक घटना राजाच्या कानावर गेली. शिवाजी महाराजांनी तडक रायगड सोडला. तडतड शिवाजी महाराज गडावरून उतरल्यावरती घोड्यावर मान टाकली. रांझे गावात गेले. पाटलाला समोर आणलं, चौकात बसवलं. ज्या मुलीला धक्का लावलेला होता त्या मुलीला समोर घेतलं. रांजाच्या पाटलासमोर विचारलं, तू चुकला का? मुलीला विचारलं, हा चुकला का? मुलीनं हो म्हटलं. रांजाचा पाटील हो म्हटला. रांजाच्या पाटलानं हो म्हणणं आणि दुसऱ्या क्षणाला राजांनी त्याचे दोन्ही हात तोडणं, या दोन गोष्टी सोबत झाल्या. त्या पाटलाचा चौरंग करून मरेपर्यंत चौकात ठेवला. प्रत्येक व्यक्तीला ती माहिती होती, शिक्षा होती की या पाटलासारखी गत जर छत्रपतींच्या राज्यामध्ये लेकीला धक्का लावला तर होते. या धाकेनं, या शिक्षेच्या जरबानी त्या राज्यामध्ये एकाही स्त्रीवर पुन्हा अत्याचार झाल्याची नोंद नाही. आजचं शासन काय करतं शासनाला माहिती. सध्याचं शासन निवडणुकामध्ये व्यग्र आहे, परंतु त्या बालिकेवरती जो प्रसंग बेतला तो प्रसंग एका सामान्य कष्टकरी कुटुंबातल्या एका बापाच्या आईच्या मुलीवर घडला. म्हणून शासन झोपेत आहे. मी नामदेवाच्या गादीवरनं तुम्हाला आश्वस्त करतो, तो दिवस सुद्धा दूर नाही ज्या दिवशी एखाद्या मंत्र्याच्या, आमदाराच्या, पुढाऱ्याच्या घरातल्या मुलीवर अत्याचार होईल. त्या दिवशी कायदे सुद्धा बदलतील आणि आरोपीला त्याच क्षणाला शिक्षा केली जाईल. फक्त सध्याचा काळ असा आहे, गरिबाच्या लेकीवर अत्याचार आहे म्हणून शासन शांत बसलंय. विठाला त्या ब्राह्मणाच्या घरात ती घटना घडली. ब्राह्मणाने सांगितलं जे झालं ते झालं, या मुलाला जगवायचं. मग तो पाणी आणण्याकरता गेला. पाणी घेऊन आला. डोक्यावरती हंडा आहे. बाळ पाळण्यात झोपलेलं असायचं. एक दिवस झोपडीजवळ आला. झोपडीजवळ आल्यानंतर बघितलं तर झोपडीतून एक काळा नाग बाहेर पडत होता. त्या नागाला बघितलं जाताना. आतमध्ये गेला. पाळण्यामध्ये डोकावलं तर पाळण्यातलं बाळ काळं निळं झालेलं. ते बाळ बघितलं बाबा त्यांनी आणि त्याने तो हंडा फेकून दिला. फेकल्यानंतर बाळाजवळ गेला, हात लावला. बाळ थंडगार झालेलं होतं. त्याचं शरीर निपचित पडलेलं होतं. सापाने त्याला दंश केलेला होता. डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्या क्षणाला आता जीवन संपून द्यावं. हा होत नाही म्हणून पत्नीला घेऊन नवस केले. हा झाला. पत्नी गेली. पत्नी गेल्यानंतर आता हा गेला. याच्या आधारानं जीवन जगण्याची उमेद होती, ती पण उमेद संपली. आता इथून बाहेर पडायचं आणि आपलं जीवन आपण संपवायचं, आत्महत्या करायची म्हणून झोपडीच्या बाहेर आला. तेवढ्यात तो साप दिसला. पडलेला हंडा डोक्यावर घेतला. सापाच्या पाठीमागं पळस सुटला. त्याच्या अंगावर फेकू म्हणून हंडा असा जोरात फेकला. सापाच्या अंगावर पडणार. सापानं आपली शेपटी बाजूला केली. त्याचा हंडा बाजूला पडला आणि त्या सापाकडे बघत असताना त्याच्या असं लक्षात आलं की हळूहळू तो साप मांजरीमध्ये रूपांतरित होतो. सापाची मांजर झालेली त्यानं बघितली. त्या मांजरीला मारण्याकरता काठी घेतली. तेवढ्यात त्या मांजरीनं त्या झुडपातले 2-4 उंदीर पकडले, खाल्ले. 2 पावलं पुढं गेली. त्या मांजरीचा पुन्हा बिबट्या झाला. बिबट्या झाल्यानंतर त्या बिबट्यानं रानात चरत असलेली एक गाय पकडली. ती गाय फाडून टाकली. आता हा ब्राह्मण घाबरला. त्यानं विचार केला, काय बघतोय आपण? आपल्या मुलाला दंश केला म्हणून सापाला मारायला आलो. सापाची मांजर झाली, मांजरीचा बिबट्या झाला, बिबट्यानं गाय मारली. असं म्हणून हे बघितलेलं चित्र त्याला भीती घालत होतं. तो घाबरत घाबरत एका आडोशाला झाडात लपला. त्या बिबट्यानं बघितलंय तर कोणीतरी लपलंय. बिबट्या त्याच्याकडे पळत येऊ लागला. ब्राह्मण पुढे, तो बिबट्या पाठीमागं. धाड दिशी खाली पडला आणि पडल्यानंतर जेव्हा बिबट्या त्याच्या जवळ आल्यानंतर त्यानं डोळे बंद केले. संपलो म्हणून श्वास रोखले. तेवढ्यात त्या बिबट्याचा माणूस झाला. त्यानं त्याला उभं केलं. बिबट्याचा माणूस झालेला बघितला आणि आता मात्र तो पूर्ण भीतीनं त्याची गाळण उडली. त्यानं विचार केला की हे कोण असेल. तेवढ्यात त्या माणसाने वाचा फोडली आणि तो माणूस सांगू लागला, अरे ब्राह्मणा, तू भाग्यवान आहे. मी काळ आहे. काळ, तुझी वेळ आलेली नाही तरी सुद्धा तुला दर्शन माझं घडलं. तुला काय लागतं मला सांग. तो म्हटलं, काय लागतं ते मी नंतर सांगतो, मला घाम पुसू दे म्हटलं आधी. रुमाल घेतला, घाम पुसला सगळा त्याचा आणि त्यानं सांगितलं, तुम्ही सापाचे मांजर कसे झाला? त्यानं सांगितलं, तुझ्या मुलाचा मृत्यू सापापासून होता, मी साप झालो. त्यानंतर उंदराचा मृत्यू मांजरीपासून होता, त्या उंदरांकरता मी मांजर झालो. पुढं गेल्यावरती त्या गायीचा मृत्यू बिबट्यापासून होता, त्या गायीकरता मी बिबट्या झालो आणि आता मी माणूस झालेलो आहे. हे शब्द ऐकल्यानंतर ब्राह्मण महाराज म्हटला,
जाऊ दे देवा, मी साप तुम्हाला मारायला आलो होतो, माझ्या मुलाला दंश केला म्हणून तुम्ही काही मनावर घेऊ नका आणि मला घेऊन जाऊ नका. तो म्हटला का आणखी कीर्तनाची 10-15 मिनिटं वेळ शिल्लक आहे, नंतर तुम्ही तुमचं मत बदला, मला नेऊ नका. काळानं सांगितलं मी तुला नेत नाही, पण तुला काही पाहिजे का? ब्राह्मण हुशार होता महाराज. तो ब्राह्मण म्हटला देवा द्यायचंच ना, मला एक द्या. काय? माझ्या मुलाकरता नागाच्या रूपात आहे, बरोबर, उंदरा करता म्याव मांजरीच्या रूपात आहे, त्या गायी करता बिबट्याचा नाही आता ना आवाज काढता येणार, बिबट्याच्या रूपात आहे. मग हे सगळे रूप धारण केले ना, तर माझा एक छोटासा प्रश्न आहे, काय माझ्या वेळेस कुठल्या रूपात येणार आहे? त्या काळाने सांगितलं मगरीच्या रूपात येणार आहे. ठीक आहे म्हटले देवा, बस मृत्यू तर चुकणार नाही, पण मी आजपासून मगरीपासून सावधान राहतो. घरी गेला ब्राह्मण मनोज महाराज. घरी गेल्यानंतर त्यानं पंचांग घेतलं, पंचांग कपड्यात बांधले आणि पंचांग कपड्यामध्ये बांधून तो सरळ राजस्थानला गेला. तिकडे पाणी नाही तर मगरी नाही, राजस्थानामध्ये राहू लागला. राजस्थानात जिथं राहत होता विद्वान माणूस कोणाच्या तरी आश्रयाने राहतो. मग राजस्थानात राहत असताना त्या राजांनी त्याला दरबारात बोलवलं, मुलाला शिक्षण द्यायला लावलं, विद्या द्यायला लावली आणि त्या मुलाला लग्नाकरता उपवर झाला, मुलगी बघितली. बराचसा काळ निघून गेला, लक्षात होतं मगरीपासून सावधान राहायचं. पत्नी मुलगा संपलेली होती, छोटंसं बाळ राजकुमार झालं. लग्नाकरता आले ते जायकवाडी पैठणला. त्रिभुवन महाराज टाळी वाजवा एकदा. पैठणकडं म्हटल्यावरती त्याच्या लक्षात आलं का अरे पैठणला तर पाणी आहे जायकवाडीमध्ये, आणि पाण्याकडे गेलं तर पाण्यात काय असते बाबा, मगर. या लग्नालाच नाही जायचं म्हणे. हुकलं तर हुकलं एखादं लग्न, काय नुकसान नाही होत म्हटलं. शिर सलामत तो पगडी 50, लग्नाला नाही जायचं मनोमन ठरवलं. पण महाराज 3 हट्ट तुम्हाला पूर्ण करावे लागतात. एक स्त्री हट्ट, यांनी सांगितलं ते तुम्हाला ऐकावं लागतं बरं का बाबा, ऐकावंच लागतं महाराज यांचं नाही ऐकलं तर लय अवघड होतं. यांचं ऐकत नाही असं कुणीच नाही. टाळकऱ्याला विचारा, त्रिभुवन महाराज त्यांचंच नाही महाराज, सगळ्यांचंच आहे. खुर्चीवर बसलेले हार्मोनियमवाले असतील, आमचे बाबा असतील, सगळ्यांना ऐकावं लागतं महाराज. या जगामध्ये माझी भारतीय संस्कृती सन्मानानं स्त्रीला स्थान देते महाराज. माझा हा भारत देश फार गोड आहे महाराज. आमच्या इकडं विवाह झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला एक शब्द लावला जातो, काय? अर्धांगिनी. इतर राज्यात नाही, इतर देशात नाही महाराज, हा गोड शब्द आपल्याकडे आहे. आणि माझ्या वारकरी संप्रदायाची परंपरा, माझी दत्त परंपरा ज्या शिवशंकरापासून येते, ह्या जगातली सगळ्यात पहिली भागवत कथा जर कुणासोबत झालेली असेल मावशी, तर ती माझ्या शिव आणि पार्वतीच्या संवादातून आहे. भागवत कथेची उत्पत्ती कुठे आहे विचारा महाराजांना. रामायण कथेची उत्पत्ती कुठे आहे? भगवान शिव आणि पार्वतीच्या संवादामध्ये आहे. या भारताने स्त्रीला मानाचं स्थान दिलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही यांचं ऐकलंच पाहिजे. नाही तुम्ही ऐकतातच महाराज. विठाला विठाला. तुम्हाला सिद्ध करून देऊ का? पुरुष मंडळीने एकदा टाळी वाजवा, एकदा तुम्ही वाजवा बरं. आता सोबत वाजवा तुम्ही सगळे. इथं जेवढे जेवढे पुरुष उभे आहेत महाराज, त्या पुरुषांना माझा छोटासा प्रश्न आहे. जो बायकोचं ऐकत नाही त्यानं हात वर करा, त्याला एक चांदीचं नाणं बक्षीस देतो. तुम्हाला आवाज यायला काय काय? आवाज कोणाचाच हात वर नाही महाराज, इकडं बी नाही, स्वामीचा नाही, मनोज महाराजचा नाही, मच्छिंद्राचा नाही, झालेच नाही का? तुमचा कोणाचाच नाही, याच्यात नवल नाही बाबा. आमचे गुरुवर्य माधव बाबांचा सुद्धा हात वर नाही. म्हणजे याचाच अर्थ आमच्या गुरु आईचं का होईना त्यांना ऐकावं लागतं. आणि बाबा जेवढे गोड आहेत ना, मी फक्त मोजून 5 वेळेस महाराजांच्या घरी गेलो, पण आईनं स्वतःहून पाण्याचा ग्लास आणून द्यावा एवढं प्रेम करणारी आमची गुरु आई आहे. त्यांचं तुम्ही ऐकलंच पाहिजे. विठाला विठाला. ऐकलं पाहिजे महाराज, स्त्रियांचं ऐकलं पाहिजे.
प्रत्येक संवादामध्ये आपण बघा स्त्रीला सोबत घेतलेलं आहे. विठाला विठाला संवादात असेल कुठंही असेल स्त्रियांचं मानाचं स्थान दिलेलं आहे. प्रत्येक जण ऐकतो. त्या कथेमध्ये सुद्धा ऐकलं जात होतं, स्त्रियांचं ऐकलं जात होतं. मग आता ह्या सगळ्या कालावधीमध्ये आपल्याला कळीकाळाची सत्ता जर दूर करायची असेल तर आपण सुद्धा संतांचं ऐकलं पाहिजे. संत आपल्याला वेळोवेळी आवाहन करतात. काय म्हणतात संत? आपण देवाला शरण जा, देव आपल्याला मृत्यूच्या तावडीतून सोडवतो. विठोबा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य भय नाही त्रैलोक्य भय नाही त्रैलोक्य भय नाही त्रैलोक्य देव उभा मागे पुढे देव उभा मागे वा वा टाळी वाजवा. मनोज महाराज थोरे, कुणाल महाराज स्वामी आणि मच्छिंद्र महाराज ओलेकर. काही ठिकाणी वळेकर, काही ठिकाणी ओलेकर. काय आडनाव आहे तुमचं? ओलेकर आहे का वळेकर आहे? ओलेकर. बऱ्याच पत्रिकेवर वळेकर लिहिलेलं असतं. महाराजांनी सुंदर चाल म्हटली. एकदा यांच्याकरता परत टाळी वाजवा. या संपूर्ण संभाजीनगरमध्ये जेवढेही महाराज सध्याच्या काळामध्ये बाबांच्या आशीर्वादानं बाबांनी जे आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं दत्तात्रयासारखे उभे राहिलेत ना महाराज, तर बाबा ज्या सगळ्यांच्या पाठीमागं उभे आहेत त्या सगळ्यांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला पुढं घेऊन जाण्याकरता जे प्रेरणा देतात त्यापैकी ही दोघं तिघं मित्र समोर आहेत. मनोज महाराज म्हणजे फार मोठा कलाकार आहे महाराज, परंतु बाबांचं प्रेम, बाबांविषयी निष्ठा, आपल्या सगळ्यांविषयी असलेली सदिच्छा, त्या भावनेतून ते उभे आहेत. एकदा जोरात टाळी त्यांच्या करता वाजवा. मी महिलांबद्दल सांगत होतो, ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आता त्या विवाहामध्ये जायचं होतं कुणाला? त्या ब्राह्मणाला. त्या ब्राह्मणाला तिकडं जायचं. त्यानं विचार केला आपल्या पाठीमागं कोणी नाही, पण आपल्याला जायकवाडीला जायचंय, तर आपण राजा आपल्याला हट्ट करील. महिलांचा हट्ट सांगत होतो मी, तिथून कथा आपली सरकली. महिलाचा हट्ट पुरवावा, राजाचा पुरवावा. मग त्या राजाने सांगितलं तुम्हाला यावं लागेल. त्यांनी सांगितलं मला मगरीची भीती वाटते. आता ते म्हटले एवढा मोठा माणसासारखा माणूस, मगरीला काय भ्यायचं? मी आहे म्हटले सोबत, Z+ सुरक्षा देतो, माझ्यासोबत चला. राजाने आग्रह केला, गाडीत घातलं, सैन्य मागे पुढे घेतलं. मी मृत्यू सांगतोय, ब्राह्मणाची कथा चालू आहे आपली. पुढं गेल्यानंतर त्याला जायकवाडीत आणल्यानंतर पाणी बघितल्यावर घाबरला. म्हटले राजेसाहेब, पाण्यापासून अर्धा किलोमीटर, तुम्ही तिथं, मी इथं, मी इथून मंत्र म्हणतो, तुम्ही तिथं सगळ्या क्रिया करा. मरणाची भीती आहे महाराज, दुसरं काय? प्रत्येकाला मरणाची भीती. कुणाला मरू वाटतं महाराज? कोविडमध्ये आपल्या गल्लीतले लोक गेले, कित्येकांच्या घरातले माणसं कोरोनाच्या काळामध्ये गेली. त्यावेळेसची परिस्थिती ज्यानं बघितली त्याला कळतं महाराज मरण काय. त्या ब्राह्मणाने सांगितलं पाण्यात येत नसतो. राजाने सांगितलं Z++ सुरक्षा घे, पण तू पाण्यामध्ये. ब्राह्मण यायला तयार नाही आणि राजा मानायला तयार नाही महाराज. कारण ब्राह्मणाला माहिती होतं, मुलाकरता साप, उंदराकरता मांजर, गाई करता बिबट्या, माझ्याकरता मगर व्हायला त्याला किती वेळ लागल. मी काय पाण्यात येत नाही म्हटलं, मी चाललो घरी. मग राजा त्याला आडवा झाला. राजाने बाया मागं सारल्या. ब्राह्मणाला म्हटले चल तू पाण्यापर्यंत. ब्राह्मण पाण्यापर्यंत आला. राजाने सांगितलं तुम्हाला बळजबरी करत नाही, पण माझं पुढचं ऐका. म्हटले काय सांगा? म्हटले पटकन, 10 मिनिटं शिल्लक आहे. त्या ब्राह्मणाला राजाने सांगितलं तुम्हाला एवढ्याच करता पाण्यात आणतो. आज माझ्या एकुलत्या एक मुलाचा विवाह आहे आणि या विवाहामध्ये हत्तीच्या ओझ्या एवढं सोनं आज मी दान करणार. आणि जेव्हा जेव्हा सोनं दान करायचं असतं तेव्हा तेव्हा पाण्यामध्ये जाऊन ते दान दिलं की ते दान देणाऱ्यालाही लाभ देतं, घेणाऱ्यालाही लाभ देतं. देणाऱ्याला दुप्पट सोनं देतं आणि घेणाऱ्याला जे मिळालं ते पचतं. हा शास्त्र मला माहिती आहे. पाण्यात या, दान देतो ते स्वीकारा, बाहेर व्हा आणि पाण्यामध्ये सगळं सैन्य आपण उभं करू.
त्या ब्राह्मणाने विचार केला, सोनं गेलंय 1.5 लाखावर. हाती एवढं सोनं म्हणजे ते कमीत कमी 5-6 क्विंटल सोनं येईल. या राजाकडे किती दिवस राहायचं? सोनं घेऊ, एखादी चांगली बाई बघू, पुन्हा कायमचं महाराष्ट्रात राहायला येऊ, मगरीकडे जाणं नको, पाण्यात जाणं नको. पण नंतर आठवलं, दान घ्यायचं पाण्यात जावं लागेल. तो म्हटला, मी काही छाती इतक्या पाण्यात येत नाही, गुडघाभर पाण्यामध्ये उभा राहतो. राजा म्हटला, गुडघ्याभर राहा, तू अंगठाभर राहा, पण पाण्यामध्ये तुझा तळपाय ठेव. गुडघ्या इतक्या पाण्यात ब्राह्मण आला. 500 सैनिक त्याच्या समोर डोक्या एवढ्या पाण्यामध्ये तयार होते. सगळ्यांच्या हातामध्ये शस्त्र होतं, भाले होते, तलवारी होत्या. मगर आली की त्या मगरीचे 500 तुकडे करण्यासारखे बलदंड सुरक्षा रक्षक राजानी ब्राह्मणाकरता लावले. राजा समोर, ब्राह्मण पाण्यामध्ये आला. राजानी ब्राह्मणाचा हात धरला. अहो, गुडघ्या इतक्या पाण्यात काय म्हटले? यापुढे हे काय सैनिक आपले उभे? सरकला ना मनोज महाराज तो खाली. पुढं सरकला. पुढं सरकल्यावरती राजाने त्याच्या हातामध्ये पाणी दिलं. ब्राह्मणाने राजाच्या हातात पाणी दिलं आणि तिथं सोन्याची भली मोठी एक ताटी आली आणि ती ताटी ब्राह्मणाच्या हातात दिली. ब्राह्मणाने तिला स्पर्श केला, राजाने स्पर्श केला. सैनिकांनी तो हत्ती हळूहळू हळूहळू ब्राह्मणाच्या गाडीत ठेवण्याची तयारी लावली आणि तेवढ्यात राजा पुढे, ब्राह्मण पाठीमागे झाला. आणि ब्राह्मण जसा पाठीमागे झाला तसं 500 सैनिकापैकी एक सैनिक पळत आला ब्राह्मणाकडे. पळत 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 आला. ब्राह्मणाला धक्का दिला. ब्राह्मणाने विचारलं, काय? तर सैनिकांनी सांगितलं, ओळखलं नाही का? म्हटलं, तू काय आहे? आणखी सांगू का? म्हटले, तुला काय? हातात हात घेतला ब्राह्मणाचा, हळूहळू हळूहळू छाती इतक्या पाण्यात आणलं आणि छाती इतक्या पाण्यात आणल्यानंतर त्या माणसाचा झाला साप, सापाची झाली मांजर, मांजरीचा झाला बिबट्या आणि बिबट्याची झाली मगर. पाहता काय, त्या मगरीनं ब्राह्मण खाऊन घेतला. संपला महाराज ब्राह्मण. या जगात कितीही तुम्ही बुद्धी लावा, देवाच्या समोर मरणाला चुकवता येत नाही. मरण फक्त संतांनी चुकवलं. मरणा हाती सुटली काया, किंवा मरण माझे मरोनी गेले, मग केले होते ते. संत म्हणतात, आम्ही जगाकाळ खाय, आम्ही माथा दिला पाय. कळी काळावरती आमची सत्ता आहे का? कारण बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार आम्ही सगळ्यावरती विजय मिळवतो, कारण देव आम्ही आमचा अंकित केलेला आहे. अभंगाचं दुसरं चरण. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा विठोबा रखुमा, Oh,
आपल्यावर सत्ता मिळवावी, मृत्यूवरती विजय मिळवावा, म्हणून देवाला शरण जा. जो मज होय अनन्य शरण, त्याचे मी निवारी जन्म मरण. या लागी शरणागत शरण्य मीची एकू, मला शरण या तेषामहं समुद्धरता. मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ, मय्या वेशित चेतसाम. जो मला शरण येतो गतिर्भरता प्रभू साक्षी. पुढं प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. मला शरण या मनोनी शरण जावी, सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण सुद्धा मृत्यूवरती विजय मिळवावा. महाराज, एक दिवस प्रत्येकाला मरायचंय. मी बोलून गेलो मगाशी, माझ्या घरात मी आहे, उद्या मी नसेल. मी गेल्यावर छोटासा मिनमिनता दिवा घरामध्ये तेवत असेल. आपल्या सगळ्यांची अवस्था आहे महाराज. पूर्वीच्या काळी आप्पा गावाकडं जुनी मातीची घरं होती. मातीच्या घराला खुंटी लावलेली आहे. आजही जुन्या वाड्यावरती जा, पडलेले वाडे आपल्या वाडवडिलांची साक्ष देण्याकरता उभे आहे. तिथल्या खुंटीला जाऊन विचारा, ते खुंटी सुद्धा सांगेल तुझ्या आजा पंजाची फोटो या ठिकाणी टांगत होती. आपल्यालाही मरायचंय महाराज. संत का आपल्याला उपदेश करतात? तुकोबाराय म्हणतात, एक दिवस मरायचंय, मरण्याआधी जगून घ्या. एक सांगू मनोज महाराज, मी रात्री आता गेलो, झोपलो. झोपल्यानंतर सकाळी उठलो. उठल्यावरती जेव्हा कळतं की मी जिवंत आहे, तेव्हा माझ्या घरात एक पांडुरंगाचा फोटो आहे. त्या फोटोजवळ जातो आणि वेड्यासारखा हसतो महाराज मी त्याच्याकडे बघून. माझी बायको एक दिवस म्हणे, काय येडं लागलं काय म्हणे, रात्री कीर्तनाला गेले, काही वलांडण्यात आलं का तुमचं? म्हटलं काय झालं? अहो म्हणे, मी रोज पाहते ते देवाजवळ जाता, उठल्या उठल्या देवाला दात दाखिता. वाकडं लावता का देवाला? म्हटलं येडे, वाकडं नाही लावत. आणि मग? अगं म्हटलं, मी जिवंत आहे याची त्यानं मला साक्ष दिली. आज मी झोपलो आणि झोपेत त्यानं जर उठायचं बटन टाकलं नसतं तर तुझा चहा कोणी पिला असता. म्हटलं मी झोपलोय, पण झोपल्यानंतर मला जागी करणारा माझा पांडुरंग आहे. आजचा दिवस मला दिला ना, मी त्याला थँक्यू म्हणून आलो. किती दिवस आहे महाराज? थोडे दिवस आहे आपल्याकडं. परवा एक मौलाना शहरात ऍडमिट झाले होते दवाखान्यामध्ये. दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर ते 13-14 दिवस ऍडमिट झाले. ऍडमिट झाल्यावरती त्यांची मुलगी आली, रडायला लागली. रडत असताना तिने विचारलं, अब्बू क्या हो गया? म्हटले काय नाही, म्हटलं सगळं बरं आहे. या जगामध्ये भारतासारखा देश मिळाला. रामकृष्णासारखे पुरुष ज्या ठिकाणी आले, वारकरी संप्रदायातले कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, ज्ञानोबराय, तुकोबराय, एकाच सुखोबरायांसारख्या महाराच्या पोराला पांडुरंगाचं दर्शन घडवणारा एक ब्राह्मणाचा संत ज्या मातीत आला, ज्या संतांनी शिंप्याच्या पोराला घेऊन 700 वर्षापूर्वी 2000 किलोमीटर पंजाबातील शीख बांधव आणि महाराष्ट्राचा वारकरी बांधव यांचं नातं 800 वर्षापूर्वी बांधलं, अशा बहुजन समाजाला पुढं नेणाऱ्या संप्रदायातल्या मातीत हा मुस्लिम म्हणून जन्माला आला. याचा मला अभिमान आहे. अगं माती चांगली भेटली, मग का रडताय? त्या मौलवीनं सांगितलं काही नाही, जा म्हटले. मुलगी निघून गेली. 5 दिवस झाले, 18 दिवस झाले. 18 दिवस दवाखान्यात होता. 20व्या दिवशी पुन्हा तो रडायला लागला. सगळा दवाखाना डोक्यावर घेतला. डॉक्टरांनी फोन केला मुलीला, अहो तुमचे वडील रडता, या. आल्यानंतर तिने विचारलं, काय झालं, का रडता? त्या डॉक्टरांनी सांगितलं, मला आत्ता ते विचारत होते तुम्ही येण्याच्या आधी, डॉक्टर माझं बिल किती झालं, बिल किती झालं. रोज मला बिल विचारताय. तुझे वडील काय वेडे आहेत का? तुमच्याकडे पैशाची काय कमी? तुम्ही IAS ऑफिसर आहात, तुमचा भाऊ वकील आहे, तुमचे मधले भाऊ इंजिनियर आहे, आणि स्वतः तुमचा बाप शासकीय नोकरीला असताना सारखं सारखं बिल का विचारतो? विचार त्यांना. ती मुलगी आली आणि म्हटली, बिल का विचारताय? मी बिल भरते ना, माझ्या भावाला नका सांगू, मी देते बिल, रडायला काय झालं? डॉक्टर निघून गेला. मुलीचा हात हातात घेतला आणि तो मुस्लिम मौलाना सांगतो, अगं वेडे, बिलाकरता थोडी मी रडतोय, बिल तर मी एकटा देऊ शकतो, माझ्याकडे तेवढे पैसे. म्हटले मग का रडता? तो म्हटला काहीच नाही. अगं दवाखान्यात येऊन किती दिवस झाले? मुलगी म्हटली 18 दिवस. 18 दिवसामध्ये यानं किती बिल बनवलं? त्या मुलीनं सांगितलं, मला माहिती नाही. बापानं कागद दिला, म्हटले बघ याच्यावरती बिल आहे. त्याच्यामध्ये खाली अमाऊंट दिलेली होती, 22,70,000. मुलगी म्हटली, मग याचं काय करायचं? तो हसला. मौलवीनं मुलीचा हात हातात घेतला, आपल्या छातीला लावला आणि सांगितलं, अगं ऐक, 18 दिवसामध्ये या डॉक्टरकडं हे शरीर घेऊन आलो, तर ह्या डॉक्टरनी 22,70,000चं बिल दिलं.
आज वयाची 89वी मी पूर्ण केली. पुढच्या वर्षी 90 वर्ष पूर्ण होतील. 90 वर्षापूर्वी ज्यानं हे शरीर दिलं, हवा दिली, पाणी दिलं, अन्न दिलं, मुलं दिली, पत्नी दिली, सगळं दिलं, पण 1 रुपयाचं सुद्धा बिल न पाठवणाऱ्या त्या ईश्वराबद्दल माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. 18 दिवसात 22 लाख आणि 90 वर्षामध्ये एकही रुपया नाही. त्या देवानी आपल्याला जन्माला घातलं, पण घेतलं काहीच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याला शरण जा. विठाल विठाल. त्याच्या शरणागतीमध्ये आपल्या जीवनाला पूर्णता आहे. महाराज ज्ञानोबाराय, तुकोबाराय सगळेच देवाला शरण जा म्हणतात. आपण देवाला शरण गेलं, आपल्या जीवनामध्ये आपण उत्तीर्ण होतो. मी बोलत होतो, आपण मेल्यानंतर आपल्या घरामध्ये 10 दिवस दिवा लागतो. 10 दिवसानंतर तो दिवा बाजूला होतो बाबा. त्याच्यानंतर तिथं फोटो ठेवला जातो. तुमच्या आजीचे, आईचे, वडिलाचे, श्राद्धाचे फोटो ठेवले असं आपण. तो फोटो खुर्चीवरनं घरातल्या एखाद्या भिंतीला छिद्रामध्ये एखाद्या खिळ्याला टांगलेला असतो. काही वर्ष तो भिंतीला खिळा व्यवस्थित असतो, भिंत जीर्ण होते. तसा एक दिवस तो खिळा आपला जो फोटो टांगलेला असतो त्याला घेऊन खाली येतो. खाली पडल्याबरोबर, भिंत सोडल्याबरोबर खिळ्यासोबत आपली प्रतिमा खाली येते. प्रतिमा येत नाही, त्याच्यासोबत तिच्या लाकडी चौकटी आणि त्या चौकटीवरती प्रतिमेवर असलेल्या काचा अस्ताव्यस्त पडतात. आणि तो शायर म्हणतो, ज्या घरात 50 वर्ष आपण राहिलो त्या घरामध्ये आपण मेल्यानंतर आपली आठवण म्हणून दिवा नाही, फोटो नाही, तर भिंतीतलं एक छोटंसं छिद्र शिल्लक राहतं. तुम्ही आम्ही गेल्यानंतर सुद्धा तेच आहे. शेवटची आंघोळ सुद्धा आपली आपल्या बाथरूममध्ये नाही. फार हौशेनं घर दाखवतो महाराज आपण. मित्र आला की चला किचन दाखवू, हॉल दाखवू, बेड दाखवू. लोक बाथरूम सुद्धा दाखवतात मनोज महाराज. देवघर दाखवू, पण तुम्ही काहीही करा महाराज, शेवटची आंघोळ गल्लीत होते आणि ती गल्ली आपण बांधलेली नसते. माणसाने अहंकार करावा, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, एक दिवस आपल्याला मरायचंय. मी ज्यांच्याकडे आळंदी शिकलो, बाबा कुरेकर बाबा म्हणायचे की पोरांनो, गावगाडा कधी हातात आला, सरपंच, नगर अध्यक्ष, आमदार झालात की स्मशानभूमी बाहेरची गावात आणा आणि केंद्र भागावरती ठेवा. लोकांना कळू द्या आज गावातला धनिक मेलाय, लोकांना कळू द्या गावातला आज कीर्तनकार गेलाय, लोकांना कळू द्या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री तिची आज राख होते. तिला मरताना बघून तरी लोक सुधरतील. माझे तुकोबा बोलून गेले, एकमेकाची पाहता दहने, सावध त्या गुन्हेगारी न होसी. या जगातलं आश्चर्य आहे, आपण आपल्या मित्राला खांदा देतो, माती देतो, त्याच्या अंत्यविधीला जातो, पण त्याला अंत्यविधी देत असताना आपल्या मनात त्याच्या आठवणी आणि असं वाटतं एक दिवस आपल्यालाही सोडून जायचं. मनामध्ये वैराग्य होतं, भक्ती करायची, परमार्थ करायचा, माळ घालायची, वारी करायची. पण जसं आपण घरी येतो, आंघोळी करता कपडे काढतो, तसे ते विचार सुद्धा कपड्यांबरोबर बाहेर राहतात. म्हणून तुकोबाराय वेळोवेळी अवतरित होतात आणि आपल्याला सांगतात, मृत्यूवरती सुद्धा विजय मिळवता येतो. देवाला शरण जा. तुकोबाराय म्हणतात, अनुसरे तो धन्य झाला, अंतरला संसारा. संतांनी काळावर विजय मिळवला. अहो मला सांगा बाबा, तुमचं वय काय? वय काय तुमचं? 72 वर्ष. 72 वर्षाचे आजोबा आहे, टाळी वाजवा यांच्याकरता. 72 वर्षाची आई. आई तुमचं वय काय हो? तुम्ही हा घाबरू राहिले हो. माझं आडनाव वाघ आहे. आई फक्त 65 वर्षाची आजी. बाबा 72 वर्षाचे, आई 65 वर्षाचे. महाराज बाबा तुमचे वडील कसे आहे आता? वडील वारले. आजोबा? वडीलच वारले म्हणल्यावर आजोबा. महाराज त्यांचे वडील गेले, आजोबा गेले, पणजोबा गेले, खापर पणजोबा गेले. आपली वेळ संपली. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू, तोही तैसा झाला. सगळ्यांना मरायचंय महाराज, त्याच्या अगोदर फक्त एक करायचं. काय? एक दिवस आपण फक्त ज्ञानोबा तुकोबारायांचे होऊन जगायचं. या जगामध्ये ज्ञानेश्वरी शिल्लक आहे. तुम्हाला तुमच्या बाजूचं नाव सांगता येतं का? आजोबाचं सांगा, पंजोबाचं, खापर पंजोबाचं. टाळी वाजवा. एक दिवस मनोज महाराज तिकडं त्या वाडीला कीर्तन होतं. पेटी मास्तर सारखी समोर बसलेले होते. त्यांना विचारलं आजोबाचं नाव, त्यांनी काहीतरी सांगितलं, वडिलाचं नाव काहीतरी सांगितलं, पंजोबाचं सांगितलं, खापर पंजोबाचं सांगितलं. तो काहीतरी नावं सांगत होता. गावातला त्याच्या ओळखीचा मित्र होता. त्याला म्हटलं याचा 7-12 काढ रे मोबाईलवर, काहीतरी चुकीचे नावं सांगतो. बाबांनी सांगितलं मला फक्त पंजोबाचं नाव माहिती.
बाबा तुम्हाला 700 वर्षापूर्वी या मातीत ज्ञानेश्वर महाराज झाले माहिती का? बाबा म्हणतील महाराज हा काय प्रश्न झाला का? अहो सगळे माहिती, सगळे संत आम्हाला माहिती. 400 वर्षापूर्वीचे तुकोबा, 400 वर्षापूर्वीचे अहिल्याबाई, गड आला पण सिंह गेला. ज्या तानाजी करता म्हटलं जातो तो तानाजी शिवाजीनगरचा नाही आणि सुदगिरणीचा नाही, तो तानाजी त्याच्या गावातला आहे, परंतु त्याचा सुद्धा इतिहास शिल्लक आहे, कारण त्यांनी काळावरती विजय मिळवला महाराज. म्हणून एक शिरीष कुमार नावाचा नंदुरबारचा मुलगा होता. इन्कलाब जिंदाबाद म्हटला, इंग्रज अधिकाऱ्यांना ऐकलं, कमरेची बंदूक काढली, धाडकन छातीत गोळी घातली. 14 वर्षाच्या लेकरानं भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या छाताडावरती गोळी घातली, त्याला मरून झाली 100 वर्ष. 100 वर्षानंतर त्याचा सुद्धा इतिहास शिल्लक आहे. का? कारण काळावरची त्यांची सत्ता आहे. या मातीमध्ये, या मातीला यवनांच्या तावडीतून सोडवण्याकरता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 5-5 पातशाही तुडवल्या, त्याच्यावरती उभं राहिले आणि भगव निशाण फडकवलं. छत्रपती शिवराय जाऊन 400 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांचं नाव शिल्लक आहे. त्यांच्यावरती लोकांचं एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. कशामुळं? कारण त्यांनी काळावरती सत्ता मिळवली. किती प्रेम आहे शिवरायांवरती सांगू तुम्हाला? माझी वेळ संपली, मी थांबतो 1 मिनिटामध्ये. शिवरायांवरती किती प्रेम आहे सांगू का महाराज? मी तुम्हाला सिद्ध करून देतो. मी पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमागे मी जे म्हणतो ते म्हणा. मी जे म्हणतो ते माझ्या पाठीमागे म्हणायचं. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मराज महाराज, मी जय म्हटलं का? मी तुम्हाला काय म्हटलं होतं? मी जे म्हणतो ते तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा. मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की, तुम्ही ते म्हणायला पाहिजे होतं, पण तुम्ही जय म्हटले. हा जय म्हटला का निघाला बाबा? निघाला महाराज. हे जे निघणं आहे, हे निघणं त्यांचं जाण्यानंतरची जिवंत असलेली कीर्ती आपल्याला सांगून जाते. आता माणसं म्हणतील महाराज मेल्यावरती कसं जिवंत राहायचं? देह तर संपतो. 3 रूपानं जिवंत राहायचं. एक कीर्ती रूपानं, दुसरं ज्ञान रूपानं, तिसरं समाधी रूपानं. वेळ संपली म्हणून विस्तार करत नाही, एका वाक्यात घेतो आणि मी माझा विषय थांबवतो. साधूंची समाधी आहे. आज त्र्यंबकेश्वरला जा, त्र्यंबकेश्वरला हजारो समाधी आहे घाटावर, पण आम्ही खात्रीनं म्हणतो की तिथं जी समाधी आहे ती आमच्या निवृत्तीनाथांची आहे, कारण आमचा तिथं विश्वास आहे. विठ्ठल आळंदीमध्ये कितीतरी समाधी आहे, पण आम्हाला विश्वास आहे माऊलींची समाधी आहे. समाधीला 700 वर्ष झाले. समाधीनं साधू जिवंत आहे, कीर्तीनं महापुरुष जिवंत आहे, आणि ज्ञानाने आमचे संत ज्ञानेश्वरी गाथ्याच्या रूपानं आज तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहे. महापुरुषांची काळावरती सत्ता आहे. इथं या मातीमध्ये युगपुरुष झाले, महापुरुष झाले, क्रांतिकारक झाले, यांची काळावरती आजही सत्ता आहे. पिढ्या गेल्या महाराज, पण यांचे नाव या मातीवरनं पुसत नाही. का? कारण हे कीर्तीनं आपल्यामध्ये अजरामर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दत्त जयंती उत्सवानिमित्त हा सुंदर सोहळा आपण गेल्या 39-38 वर्षापासून साजरा करताय. आज हे 39वं वर्ष, त्यातली 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर आज कथेतील स्वयंवराला वेळ झालेला होता, त्यामुळं थोडा हरिपाठाला, थोडा पंक्तीला, आणि मग 5 मिनिटं थोडासा कीर्तनाला केलं तर काय हरकत आहे की नाही महाराज? वेळ आहे महाराज, वेळ जपली पाहिजे. आमच्या आदरणीय बाबा समोर आहे, बाबांनी दिलेल्या वेळेपेक्षा 5 मिनिटं अधिक झाले, बाबांची माफी मागतो. वेन वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, वेन हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट टाइम इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. जगात वेळ फार महत्वाची, टाइम इज मनी म्हटलेलं आहे महाराज. ती वेळ सांभाळूया, अशा वेळेला आपण समोर ठेवू. अहो हे सगळे सुदगिरणे क्वार्टर्स बरं का बाबा, तुम्ही सगळी मंडळी, आप्पा असतील, तुम्ही असतील, चव्हाण काका असतील, आमच्या नाणेगावची सगळीच मंडळी, इकडे काकड्यावाली मंडळी, सकाळी काकड्याला आलतो, त्रिभुवन महाराज आलेले होते. सुंदर अशा प्रकारचा तुम्ही आनंद घेता. एकदा तुम्ही तुमच्याकरता टाळी वाजवा महाराज. बाबांपुढं बोलतो, बाबांची मर्यादा ठेवून. दत्तात्रयाकडे फार काही मागत नाही, पण दत्तात्रयाकडे फार जुनी आपली एक मागणी आहे. त्या मागणीचं काय करायचं ते त्याने ठरवायचं, आहे की नाही? क्वार्टर्सवाल्या मंडळींना कळत असेल मी काय बोलतो. सत्तेपुढं आपलं काही चालत नाही, पण सगळ्यात मोठी सत्ता जर कोणाची असेल तर ती माझ्या अवधूत दत्तात्रयाची महाराज. लौकिकातली सत्ता एखाद्या मनुष्याकडे असेल, पण ह्या सगळ्या मानवांना सांभाळणारा तो दत्तात्रय. वारकरी संप्रदायाचा उगम
दत्तापासून आहे. त्या दत्तात्रयांना साकडं घालून एक प्रार्थना करतो. हे दत्तात्रया, सुदगिरणे क्वार्टर्सची जी मंडळी गेल्या 40 वर्षापासून माझ्या पंचक्रोशीमध्ये भगवान नावाचा हा सुंदर अशा प्रकारचा सोहळा करतात, त्यांच्या वाट्याला तू यश, कीर्ती, आरोग्य दे आणि या सप्ताहाची 100री होण्याकरता आम्हाला सगळ्यांना आयुष्य दे अशी प्रार्थना करतो. सप्ताहाची 100वी व्हावी आणि त्या 100रीमध्ये असंच माधव महाराजांनी माझ्या पाठीमागे उभं राहावं आणि एक दिवस कीर्तनाची सेवा मला मिळावी अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर जय